करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत। आज आपण एक सर्वात महत्त्वाचा टॉपिक डिस्कस करणार आहे, तो म्हणजे महाराष्ट्र राज्यामधील असणाऱ्या सेमी गव्हर्नमेंट ज्याला आपण म्हणतो अशा प्रायव्हेट MBBS कॉलेजेस मधील कट ऑफ हे कॉलेजेस मधील फी स्ट्रक्चर आपण या वर्षीचं पाहणार आहोत। वास्तविक यामध्ये बऱ्याच वेळा ह्या सर्व गोष्टी पाहायला गेल्यानंतर आपल्या सर्वांना एक महत्त्वाचा टॉपिक येतो, तो म्हणजे CET सेलच्या वेबसाईटवरती एक सर्वात महत्त्वाचं अपडेट आपल्यासाठी उपस्थित आहे। CET सेलच्या महाराष्ट्र स्टेट एंट्रन्स टेस्ट सेल यावरती आपण ज्यावरती गेल्यानंतर आपल्या सर्वांना एक फी स्ट्रक्चरचा मॉडेल येत आहे की आत्ताचे ते रिसेंट अप्रूव्ह झालेले शिक्षण शुल्क समितीने किंबहुना आपण त्याला फ्रा म्हणतो किंवा फी रेग्युलेटरी अथॉरिटी म्हणतो, ह्या फी रेग्युलेटरी अथॉरिटीमध्ये असणाऱ्या फीचं आपल्याला स्ट्रक्चर आज आपण पाहणार आहे। वास्तविक ही जी वेबसाईट आहे ती लाईव्ह वेबसाईट आहे आणि या लाईव्ह वेबसाईटमध्ये आपल्या सर्वांना हे फी स्ट्रक्चर आपल्याला दिसणार आहे। यामध्ये बघा सिलेक्ट इन्स्टिट्यूट टाईप आपल्याला मेडिकल टाकूया, त्यानंतर बॅचलर ऑफ मेडिसिन अँड सर्जरी डिस्ट्रिक्टमध्ये आपण सिलेक्ट ऑल डिस्ट्रिक्ट जर केलं आणि गेट रिपोर्टमध्ये गेल्यानंतर आपल्या सर्वांना एक कॉलेजचे फी स्ट्रक्चर येणार आहे। हे आपण फी स्ट्रक्चर आपण आज पाहणार आहे। हे अप्रूव्ह होणारं 2026-27 साठी आपल्याला हे फी स्ट्रक्चर जे मंजूर झालेलं आहे ते फी स्ट्रक्चर आपण आज पाहणार आहोत। वास्तविक KJ सोमय्या मेडिकल कॉलेज या ठिकाणी 27/7/2026 रोजी फी जी आहे ती 9,70,000 एवढी अप्रूव्ह झालेली आहे। तेरणा मेडिकल कॉलेज यासाठी 9,13,000 एवढी टोटल फी आहे। याच्यामध्ये ट्युशन फीज त्याचबरोबर डेव्हलपमेंट फीज सुद्धा असते। 10% डेव्हलपमेंट फीज असते आणि 90% आपल्याला ट्युशन फी भरावी लागत असते। त्यानंतर पुढचं कॉलेज मायमर तळेगाव दाभाडे या ठिकाणी पुणे या ठिकाणी असणाऱ्या MBBS सीटसाठी आपल्याला 11,06,000 एवढी फीज आपल्याला भरावी लागणार आहे। त्यानंतर वसंतराव पवार मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल रिसर्च सेंटर नाशिक या ठिकाणी आपल्याला सर्वांना 13,16,000 रुपये फीज एवढी भरावी लागणार आहे। SCPM धुळे या ठिकाणी 8,50,000 फीज आहे। त्यानंतर NKP साळवे मेडिकल कॉलेज अँड रिसर्च सेंटर नागपूर या ठिकाणी 15,62,000 एवढी फीज अप्रूव्ह झालेली आहे। MIMSR मेडिकल कॉलेज लातूर किंवा MIT लातूर असं म्हणतो, 9,45,000 एवढी फीज आपल्याला या ठिकाणी अप्रूव्ह झालेली आहे। त्यानंतर 8व्या नंबरचं कॉलेज पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन्स मेडिकल कॉलेज अहमदनगर या ठिकाणी 13 लाख रुपये फीज अप्रूव्ह झालेली आहे। त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट फी आणि हे आहे श्रीमती काशीबाई SKN कॉलेज मेडिकल कॉलेज पुणे असे म्हणतो, नरे या ठिकाणी असणारं पुणे या ठिकाणी असणारं कॉलेज श्रीमती काशीबाई नवले मेडिकल कॉलेजची फीज आपल्याला 13,04,500 एवढी अप्रूव्ह झालेली आहे। त्यानंतर गोदावरी फाउंडेशन्स डॉक्टर उल्हास पाटील मेडिकल कॉलेज जळगाव या ठिकाणी आपल्याला फीज आहे ती 7,70,000 रुपये एवढी अप्रूव्ह झालेली आहे। त्यानंतर अश्विनी रुरल मेडिकल कॉलेज अँड रिसर्च सेंटर या ठिकाणी 11,36,500 एवढी फीज आपल्याला अप्रूव्ह झालेली आहे। त्यानंतर पुढचा जो टॉपिक आहे त्याच्यानंतर पुढचे कॉलेज अश्विनीच्या पुढचे 19 कॉलेजची फीज आपण पाहणार आहे। त्यामध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस बदनापूर जालना या ठिकाणी MBBSचे 150 सीट्स उपलब्ध आहेत। 7,72,000 एवढी फीज आपल्याला भरावी लागणार आहे। त्यानंतर 13व्या नंबरचं जे कॉलेज आहे SMBT मेडिकल कॉलेज अँड रिसर्च सेंटर नाशिक नंदी हिल्स या ठिकाणी 12,27,000। त्यानंतर BKL वालावलकर मेडिकल कॉलेज चिपळूण डेरवन सावर्डे रत्नागिरी या ठिकाणची फीज आपल्याला 11,65,000 एवढी अप्रूव्ह झालेली आहे। वास्तविक हे कॉलेज डीम्ड कॉलेजमध्ये जाणार अशा प्रकारचा आपण व्हिडिओ पण काढला होता आणि विठ्ठलराव जोशी विद्यापीठ नावानं एक डीम्ड युनिव्हर्सिटी सुद्धा स्थापन झालेली आहे आणि त्याचं उद्घाटन सुद्धा झालेलं असताना सुद्धा यावेळेस मात्र पहिल्या राऊंडमध्ये मात्र हे कॉलेज डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये येताना दिसलं नाही। कदाचित आपली महाराष्ट्र CET सेल मधून आपले ज्यावेळेस चॉईस फिलिंग सुरू होईल त्यावेळेस जर हे कॉलेज इकडे दिसलं तर मात्र BKL वालावलकर हे प्रायव्हेटमध्येच आहे, नाहीतर सेकंड राऊंडमध्ये आपल्याला हे BKL वालावलकर आपल्याला डीममध्ये दिसू शकतं। आपल्याला याच्यावरती आता अंदाज सांगता येणार नाही।
हे त्याचबरोबर ही SMBTची पण अवस्था तशीच आहे. त्यातर KJ सोमय्यांना पण तसंच सांगितलेलं आहे. SSPM मेडिकल कॉलेज अँड लाईफटाईम हॉस्पिटल पडवे सिंधुदुर्ग या ठिकाणची फीस 7,64,000 एवढी अप्रूव्ह झालेली. डॉक्टर राजेंद्र गोडे मेडिकल कॉलेज अमरावती या ठिकाणी 8,93,000 एवढी फीज आपल्याला अप्रूव्ह झालेली आहे. वेदांता मेडिकल कॉलेज अँड रिसर्च सेंटर पालघर डहाणू या ठिकाणी असणारे 150 सीट्स आहेत, 17,13,000 एवढी फीज आपल्याला या वर्षी अप्रूव्ह झाले. गेल्या वर्षी ती 15 लाख एवढी फीज होते. भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल पुणे, कमला नेहरू हॉस्पिटल पुणे या ठिकाणी हे हॉस्पिटल आहे. यामध्ये कसल्याही प्रकारचं अपवर्ड झालेलं नाही, सेमच राहिलेली फी 7,50,000 एवढी फीज आपल्याला भरावी लागणार आहे. म्हणजेच याची NRIची हे IQची फीज आपल्याला 22,50,000 एवढी होऊ शकते IQची फी. त्यामुळे ह्याचं मेरिटसुद्धा हायर साईडनं राहणार आहे लक्षात. परभणी मेडिकल कॉलेज परभणी या ठिकाणी अप्रूव्ह फी झालेली जी आहे ती 8,78,000 एवढी फीज आपल्याला यावर्षी भरावी लागणार आहे. बऱ्याच वेळा याच्यामध्ये काही टॉपिक असे पण येत आहेत बघा. याच्यामध्ये नवीन अप्रूव्ह झालेलं आहे, हे अपवर्ड रिव्हर्जन काही झालेलं नाही आहे. हे सगळे असं आहे. अप्रूव्ह झालेल्यामध्ये SMBTला एक फीमध्ये बदल झालेला आहे. त्यानंतर डॉक्टर राजेंद्र गोडेमध्ये फीमध्ये थोडी वाढ झालेली आहे. त्यानंतर या ठिकाणी परभणी मेडिकल कॉलेजमध्ये सुद्धा फीजमध्ये थोडीशी बदल झालेला आहे. आता याच्यामध्ये नॉट अप्रूव्हमध्ये काही गोष्टी येत आहेत. त्यामधल्या महत्त्वाचा टॉपिक म्हणजे KJ सोमय्यामध्ये फीमध्ये बदल झाला आहे. त्याचबरोबर तेरणा मेडिकलमध्ये फीमध्ये बदल झाला आहे. यामध्ये बदल नाही झाला तर ACPM धुळेमध्ये काहीच बदल झालेला नाही आहे. MSR लातूरमध्ये सुद्धा काही बदल झालेला नाही आहे. विठ्ठलराव विखे पाटीलसुद्धा सेमच फीज राहिलेली आहे. त्याचबरोबर या ठिकाणी बदनापूरचं जे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स आहे या ठिकाणी सुद्धा फीजमध्ये बदल झालेला आहे. हा जो आहे तो लाईव्ह सेशन आपण बनवण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांसाठी सर्वात महत्त्वाचा जो टॉपिक आहे, या माध्यमातून आपण महाराष्ट्र राज्यामधील सर्व लाईव्ह 2025साठी 2026-27साठी फी स्ट्रक्चर किती होतं याच्यावरती आपण चर्चा केली. हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, त्याच्यावर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. जय हिंद.